संपूर्ण महाराष्ट्राला स्वयंपरिचित असलेले अभिजितदादा बिस्कुले हे आपणा समेत आहेत. आपण त्यांचं मत जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. तर सत्याचा लढा या वृत्तपत्रामध्ये आपलं दादा तुमचं स्वागत. आपणास सध्याच्या राजकीय परिस्थितीची मी प्रश्न विचारणार आहे. त्या राजकीय परिस्थितीशी आपण आपली प्रतिक्रिया. अगदी सर्वप्रथम आणि अंतिम म्हणजे या ठिकाणी एकच गोष्ट मी सांगेन, तुमच्या माध्यमातून पुरोगामित्व आहे. त्या ठिकाणी सुजलाम सुफलाम असा माझा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांची भूमी आहे. अनेक महापुरुषांनी या ठिकाणी रक्त सावली देशाला स्वातंत्र्य देत असताना राज्यालाही स्वातंत्र्य दिलं. ह्या राज्यामध्ये आपण आता जर पाहतोय तर मराठ्यांचं आंदोलन चालू आहे, ओबीसींचा लढा आहे. त्या ठिकाणी उपवर्गीकरण होऊन जे काही आता मोर्चे निघत आहेत त्या संपूर्ण गोष्टी पाहता मुख्यमंत्री देवाभाऊंना माझा एकच प्रश्न आहे की आपण हा सगळा तिढा निर्माण करताय का? हा संपूर्ण तिढा तुम्हाला सोडवायचा आहे हे एकदा लवकर घोषित करा. अराजकता माजेल असं कुठल्याही पद्धतीचं कामकाज माझ्या शिवछत्रपतींच्या प्रदेशामध्ये होता कामा नये. त्या ठिकाणी वैचारिक वारस शिवछत्रपतींचा म्हणून देवाभाऊंना हा सल्ला देऊ इच्छितो. हे ज्यावेळेस मराठ्यांचं आंदोलन चालू होतं तोपर्यंत राज्यामध्ये कुठलंच आंदोलन नसतं आणि एकदा जारंगे पाटलांनी आंदोलन सुरू केलं की ओबीसीवाले असतात ते आंदोलनासाठी लगेच बसलेले असतात. याबाबत तुमचं मत काय? नाही, हा प्रश्न तुम्ही त्या लोकांना जाऊन विचारा. माझ्या महाराष्ट्रामध्ये कुठंही विभाजन मला नको आहे आणि शिवछत्रपतींचे वैचारिक वारस म्हणून येणाऱ्या काळामध्ये ह्या महाराष्ट्रावरती मला राज्य करायचं आहे. 2029चा मुख्यमंत्री मीच ठरवणार हे माझं वाक्य ते सत्य केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं कुणाचं कुठं आंदोलन होतं आहे यापेक्षा संपूर्ण 18 पगड जातीने सर्व जाती धर्माने आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवछत्रपतींना आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांना अपेक्षित असलेलं एक राज्य सर्वांनी आनंदाने नांदलं पाहिजे. याच्या पाठीमागे मी ज्या दिवशी मी मुख्यमंत्री असेल त्या दिवशी तुमच्या प्रश्नाचं पण या ठिकाणी पाहतो बाळासाहेब ठाकरे असतील किंवा तुम्ही असतात किंवा आजी कोणी असतात यांच्या सभेला लाखोनी गर्दी असते. पण ह्या गर्दीचं मतामध्ये रूपांतर होत नाही. या पाठीमागे काही अदृश्य शक्ती आहे. अदृश्य शक्ती म्हणजे काय? मी विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं विकू नका. बरंचसं मतदान घेतलं जातं की तुम्ही मान्य करा. मीही मान्य केलेलं आहे. आता तर तुम्हाला सांगतो की आपले इथे पक्ष फोडले गेले. हे आमदार काही चिंचुके घेऊन गेले, आमदार काही चॉकलेट घेऊन गेले, त्या आमदारांचा काही निर्णय दिले का? आणि लोकांच्या जीवावरती तुम्ही निवडून येता. मला कुठल्या पक्षाच्या आमदारांबद्दल बोलायचं नाही, पण हे जे फुटून जातात ना हे सगळे नारायण आमदार आहेत आणि ह्यांना घरी बसवल्याशिवाय येणाऱ्या काळामध्ये अभिजित बिचुकले गप्प बसणार नाही. शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात कर्जमाफीसाठी भांडतोय, लढतोय, मात्र शेतकऱ्यांना त्याचं कर्जमाफी होत नाही. त्यामुळे शेतकरी त्रस्त झालेला आहे. काय सांगाल तुम्ही शेतकऱ्यांबद्दल? हे नक्कीच ह्या प्रश्नाचं उत्तर मी देणार आहे की देवाभाऊ याला जबाबदार आहे. देवाभाऊ नक्की काही जे निर्णय घेता येत ना तेच आम्हाला कळलं नाही. की शेतकऱ्यांच्या तोंडात तुम्ही पानं पुसलं नाही ना. आज जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर निसर्गसुद्धा आता महाराष्ट्रावरती पोकलेला आहे. 22 तारीख आहे तरी पावसाचा एक थेंब नाही आलेला. अशा परिस्थितीमध्ये जो बळीराजा आहे त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. देवाभाऊ या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घाला तर याचं संपूर्ण तुम्हाला प्रायचित्त भोगावं लागेल. 2019ला की मी या ठिकाणी संपूर्ण स्वाभिमानी जनतेच्या वतीनं ग्वाही देतो. आज या पत्रकारात 2029ची रणनीती कशा पद्धतीची आखली जाणार आहे? हे पत्रकार परिषदा घेऊन मुंबई नगरीमध्ये डिक्लेरेशन होईल. माझा पक्ष आता रजिस्ट्रेशनला गेला आहे. त्याचं नाव मी मध्यंतरी डिक्लेअर केलं होतं आणि येणाऱ्या काळामध्ये सगळ्या गोष्टी पत्रकारांपासून लपत नाही. की काही पत्रकार मेलडीची जाहिरात का करतात हेच मला कळलं नाही. आणि लहानपणी मी इतक्या मेलडी माझ्या केसांमध्ये असायच्या. मी लहानपणीच्या मेलडी खाल्ल्या त्या आता 75व्या वर्षी मोदींना मिळतात. मला कळलं नाही गरीब देश आहे का मोदी आहे. ते काँग्रेस जनता पार्टीबद्दल काय म्हणतात? माणसांबद्दल बोला. कॉक्रोचांबद्दल मला प्रश्न विचारू नका. की मानवांसाठी, शेतकऱ्यांसाठी, माझ्या गोरगरीब जनतेसाठी, माझ्या मराठी बांधवांसाठी, माझ्या ओबीसी बांधवांसाठी आणि माझ्या सर्व संविधानवादी बांधवांसाठी बोलेल.
कॉक्रोच असतात संपला विषय. दादा, एक शेवटचा प्रश्न आहे. जर आपण या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाला तर आपण महिलांच्या बाबतीमध्ये, विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये आणि जे काही प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे याच्या बाबतीमध्ये काय निर्णय घ्या? महिलांच्या बाबतीमध्ये प्रश्न उपस्थित होतच नाही. सौभाग्यवती अलंकृताची बिचुकलेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री असतो हे मी बोलल्यानंतर महिलांचा सगळ्यात मोठा गौरव आहे. तर 1,500 रुपये तुम्हाला पाहिजे त्या महिलांना, मी एखाद्या रोडवरती दिसलेल्या सुद्धा गोरगरिबाला 500-1000 रुपये गिफ्ट देतो. त्यामुळं माझ्या संपूर्ण महिला वर्गाला सौभाग्यवती अलंकृताची बिचुकले, सुविद्य माझ्या पत्नी आणि महिलांचा आशास्थान ह्या मुख्यमंत्री झाल्यानंतर मोठी गिफ्ट काय पाहिजे तेव्हा आम्ही सोडून महाराष्ट्राच्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन नेमकं काय केलं पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? हे तुम्ही पोलिसांना जाऊन विचारा. त्यांनी केलेला भ्रष्टाचार तुम्ही दाबत गेला पत्रकार म्हणून आता पोलिसच गुंड झाले की काय असा प्रश्न आहे. त्या पोलिसांच्या गुंडगिरीला माझ्यासारखे लोक सुद्धा पाठीमागं बिग बॉसमध्ये असताना हे झाले. सातारा पोलिसांना सुद्धा मी त्या ठिकाणी संविधानात धडा शिकवणार आहे. पण माझ्या हातामध्ये सत्ता नाही त्यामुळे मी या गोष्टीवरती बोलत नाही. हा प्रश्न तुम्ही देवाभाऊला का विचारत नाही जाऊन? तुम्ही मला का विचारता? विचारा जाऊन. सगळ्या पत्रकारांना सांगतो देवाभाऊला विचारा. या पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही गुन्हेगारी का बाळकावली याचं उत्तरदायित्व देवाभाऊचं आहे, माझं नाही. या ठिकाणी अभिजित कुचपले यांनी आपलं परपरा त्या ठिकाणी व्यक्त केलं. त्यांचं सत्याच्या लढ्यामध्ये मनपूर्वक स्वागत. धन्यवाद.